व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी मी आज हा लॉंग व्हिडिओ बनवत आहे आणि कारणही अगदी तसंच आहे, कारण की आज आहे 16 मार्च आणि मधलीच माझी छोटंसं पिल्लू, माझी परी आस्था राणी, तिचा आज बड्डे आहे आणि बड्डेचं सेलिब्रेशन जे आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बड्डे काही आम्ही घरातल्या घरातच करणार आहे. संध्याकाळच्या टायमिंगमध्ये बड्डे होईल आणि मग माझी मोठी ताई, छोटी बहीण, आमच्या ह्या सर्वांमध्येच बड्डे होणार आहे. चला मग जे काही सेलिब्रेशन असणार आहे ना मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग आजचा व्हिडिओ हा खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओमध्ये माझ्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ हा स्किप करू नका. चला मग तुम्हाला आता मी परत भेटते, कारण मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. तर ही आहे आपली आजची बर्थडे गर्ल आहे. हॅपी बर्थडे आस्था. आमचा आता नाश्ता, चहा, पाणी वगैरे सर्व काही झालेलं आहे. कारण आस्था गेली आता ट्युशनला, नाश्ता करून गेली ट्युशनला आणि आता मग मी आता स्वयंपाकासाठी आली आहे. स्वयंपाकामध्ये काही नाही, मी बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड आणि जिरा राईस असं बनवणार आहे मी. बटाटे आता इथे स्वच्छ धुवून घेतले. बटाट्याच्या अगोदर मी आता कुकर लावून घेते आणि कुकर लावून घेतल्यानंतर मग पुरीचं पीठ बनवून घेते. मग पुरीला पीठ तर आपल्याला नसते ते असं म्हणजे पातळ वगैरे सैल वगैरे लागत नाही, कारण पुरीसाठी पीठ तर आपलं थोडंसं घट्टच असतं. हे आधी आता मी का कुकर लावून घेतलं. स्वयंपाक वगैरे पूर्ण होईपर्यंत 5-6 कसे वाजतातच आणि आपण नंतर आमच्या काही सुट्टी नसते, पण त्यांनी कसं आज म्हणजे हाफ डे वगैरे घेऊन येणार आहेत. 4 वाजेपर्यंत येतो असं म्हणलं त्यांनी. मग आल्यानंतरच मग पुढचं आपलं मग काय सेलिब्रेशन, मला बाहेर जाऊन केक पण आणायचा आहे, परत अजून थोडंसं अजून नाश्त्यासाठी पण काहीतरी आणायचं आहे. स्वयंपाक पण नाश्ता पण असं दोन्ही पण मला करायचं आहे. तरी बटाट्याचं लावून घेतली. साहित्य कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं साहित्य मी इथं तयार करून घेतलेलं आहे. मग आता भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. मी कुकर थंड झालं की भाजी करून घेते आणि भाजी थंड केल्यानंतर मग परत मग कणिक मळून घेते. पुरीचं पीठ मळताना काही नाही, आमचे मिठाचं प्रमाण जे आहे ना ते म्हणजे थोडंसं व्यवस्थित टाकायचं. कसं आहे, आपलं मीठ छान व्यवस्थित प्रमाणामध्ये लागलं ना तर आपली पुरी फार खमंग लागते आणि ह्याच्यामध्ये आपण साखर पण टाकू शकतो असं. पण मला असं वाटतं की साखर टाकल्यानं कसं आहे, पुरी आपली थोडीशी ऑइली बनते असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी काही नाही, अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि घट्टसर ह्याचा आता आम्ही गोळा बनवून ठेवणार आहे आणि नंतर 1 तासानं मग मी पुऱ्या बनवायला घेणार आहे. कुकर तर झालेला आहे. बटाटे वगैरे पण सोलून घेते, आलूची भाजी करून घेते, जिरा राईस करते आणि सगळ्या लास्टच्या टायमिंगमध्ये मग मी पुऱ्या बनवते. बाहेर बांधकामाचं काहीतरी काम चालू आहे इकडं, त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा त्याचा आवाज यायची शक्यता आहे. साईडला तिकडं आमच्या घराचं काम चालू आहे. मशीन वगैरे वाजत आहे, त्याचा आवाज येत आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा आवाज येणार आहे. जेवढं पीठ जास्त घट्ट असेल ना तेवढी आपली पुरी छान बनते. आणि आईचं मात्र तिकडं आता लसूण ते सुलून काम चालू आहे. मला आता कधी अशा छोट्या छोट्या हेल्प मला आई खूप लागत असते. लसूण सुलून देते आई तिकडं. पीठ तर आता मळून झालेलं आहे. याच्यावर झाकते आणि हे ठेवते आता भाजी आणि मग आता भाजी बनवायला घेते. बटाटे थोडी आता हे थंड झालेले घेतली, ते साल काढून घेते. जिरे, मोहरी, आणि हा कांदा चिरून घेतलेला कांदा टाकून घेते आम्हाला. छान लालसर असा परतून घ्यायचा, असा लालसर होईपर्यंत आणि मग कांदा आपला छान पैकी लालसर झाला की मग त्याच्यामध्ये परत टोमॅटो टाकून घ्यायचं. इकडे बटाटे पण आपले थंड झालेले आहेत, त्याची साल काढून घेते आलूची. म्हणजे कसं ते छान फ्राय होईपर्यंत आपल्या इकडे आलू पण सोलून होतात. जास्त आलू थंड झाल्यावर परवरचे काही त्याची साल निघत नाही, गरम गरमच त्याच्यावरती साल निघतात लवकर. धनेपूड,
आणि मला ना पुरी भाजी साठी ना किचन किंग मसाला हा खूप आवडतो, जो की मी टाकून घेतला. किचन किंग मसाल्याचा फ्लेवर एवढा सुंदर येतो ना भाजीला, खूप छान असा फ्लेवर येतो त्याचा. आणि थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. परत नंतर एक कोथिंबीर आहे, कोथिंबीर याच्यामध्ये पण टाकायची आणि परत नंतर सगळ्या शेवटी भाजी झाल्यानंतर पण आपण थोडीशी टाकू शकतो. आणि बटाटे पण मी आता छानपैकी असे हे करून घेतलेले आहे, साल काढून कट करून वगैरे घेतलेले आहेत. पाणी इकडं मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याला, कारण कसं आहे भाजीला आपण गरमच पाणी वापरलेलं छान असतं, त्याच्यामुळे भाजीचा कलर जो आहे ना आपला, तो कलर हा तसाच टिकून राहतो. भाजीची ग्रेव्ही आता आपली बऱ्यापैकी तयार होत आलेली आहे आणि आता ही हळूहळू तेल ह्याच्यातून सुटत आहे. चला, आपली ग्रेव्ही आता एकदम छान प्रकारे तेलामध्ये मॅश झालेली आहे आणि एकदम छान कलर पण सुटला आहे ह्याला. आता हे बटाटे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याला आता हलवून घेऊया. पाणी गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे पाणी पण. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी. कसं आहे पुरी भाजीसोबत भाजी तेवढी जास्त अशी पातळ नसते, थोडीशी कसं सरबरीतच भाजी असते असं पुरी भाजीसोबत. मीठ मी थोडंसं टाकलं होतं ग्रेव्हीमध्ये, वरून थोडंसं मीठ टाकते. झालं, भाजी आपली आता रेडी झालेली आहे पुरी भाजीची. खूप सुगंध छान असा घरात सुटलेला आहे, खूप छान मस्त वास येईल याचा. आता इकडं पण जिरा राईस पण लगेच करून घेते. इकडं भाजी पण इकडं आता छानपैकी अशी एकदम उकळत आहे. राईस करून घेतल्यानंतर काही नाही, आपलं श्रीखंड मी म्हणजे बाहेरूनच आणणार आहे आणि त्या श्रीखंडला ना म्हणजे दुधामध्ये थोडंसं असं स्मॅश करून वगैरे ते लिक्विड करून दूध टाकून त्याच्यामध्ये ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे श्रीखंड. पण आता फक्त आपल्या बघा आता पुऱ्या. बऱ्यापैकी आपला स्वयंपाक उरकलेला आहे. आता तेल पण गरम झालेलं आहे. मग जिरा राईससाठी तेजपत्ता, दालचिनी, लवंग हे सगळं टाकून घेते. थोडं जिरे टाकून घेते. जिरे जेवढे तुम्ही जास्त घालताल ना तेवढा त्याचा छान फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये राईसमध्ये. आणि जास्त वेळ जिरे ही ठेवू द्यायचे नाहीत, म्हणजे करपतात लवकर. करपलेले जिऱ्यांसाठी याला परतून घेते. वरना श्रीखंडचा हा डब्बा आणलेला आहे मी आणि तो आता ह्याच्यामध्ये काढून घेतला. असं घट्ट श्रीखंड आमच्या घरात जास्त कोणाला आवडत नाही. मग आता ह्याच्यामध्ये ना आम्ही दूध टाकतो आणि दूध टाकून त्याला रवीनं व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घेतो. हे श्रीखंड खूप छान लागतं आणि याला फ्रीजमध्ये ठेवून टाकतो. जास्त घट्ट कुणाला आमच्या घरामध्ये आवडतच नाही असं. हे बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे, एकदम जास्त घट्ट पण नाही आणि जास्त हे पण नाही, असं एकदम जाडसर असं आहे. अशा पद्धतीचा श्रीखंड आमच्या घरात सर्वांनाच आवडतं. झाला, आता हे फ्रीजमध्ये ठेवून टाकते. तेल गरम व्हायला, तेल गरम होत आहे तोपर्यंत ह्या 10-12 पुरी अगोदर लाटून घेते मी. आणि एकदा थोडेसे लाटू घेतले ना आपल्याला तळायलाही सोपं पडतं, बरं पडतं. उडदाचे पापड पण थोडेसे तळून घेतले आणि माझ्याकडे तो ना पापड तळण्याचा चिमटाच नाही आहे, त्याच्यामुळं मी आपली जी घरातली पक्कड असते ना त्या पक्कडच मी इथे पापड तळून घेतले. थोड्या पुऱ्या अगोदर मी इथे लाटून घेतल्या आणि एक एक करून अशा पुऱ्या तळून पण घेतल्या. आणि पुऱ्याचं पीठ पण आपलं एवढं छान असं भिजलं होतं ना, त्याच्यामुळं पुऱ्या अशा टम्म अशा फुगत होत्या. खूप छान पुऱ्या फुगलेल्या आहेत. आणि इथे माझा आता सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक पूर्ण झाला की मला आता का देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता. देवाच्या नैवेद्याचं ताट वगैरे तयार करून घेतलं मी आणि इथे देवाला मी इथे नैवेद्य पण दाखवलेला आहे. आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर अगोदर आस्थाला जेवायला पण वाढून घेतलं. सगळा स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे. हे आहे पुऱ्या, हे श्रीखंड, हे जिरा राईस, थोडीशी मी कोथिंबीरवर गार्निश केली आहे आणि हे आहे बटाट्याची भाजी. चला, आता मग सर्व स्वयंपाक झालेला आहे, नैवेद्य वगैरे पण दाखवून घेतलेलं आहे आणि आता आमचं जेवण बाकी आहे. हे आहे आस्थाचं जेवण. हा कपकेक
आस्थाला इथे मी हॅपी बर्थडे आस्था. भरवला आणि आस्थाने मस्त असं इथे जेवणाचा एन्जॉय केला. जेवण करा आता. खूप छान जेवण झाले असे तिने मला कमेंट पण दिली. आणि त्यानंतर आई, मी, श्रावणी आणि आम्ही तिघींनी मिळून पण इथे मस्त असं बसून आम्ही जेवण केलो. आणि त्यानंतर मात्र मला आता जायचं होतं बाहेर, केक वगैरे घेऊन यायचा होता. आता 4 वाजलेली आहेत आणि आमच्या सर्वांची जेवणं वगैरे झालेली आहे. थोडासा आराम पण झाला. आता थोडा चहा वगैरे घेते आणि मला आता जायचं आहे. आता त्या केक आणायचा आहे आणि थोडंसं नाश्त्याचं पण मला सामान घेऊन यायचं आहे जरा. आणि नाश्ता मी बाहेरूनच आणणार आहे. मला फ्रेश ताजं छान भेटलं तर वडापाव केक घेणार आहे किंवा दाबिली घेणार आहे. असं काहीतरी नाश्त्याचं थोडंसं आणि केक आणि डेकोरेशनचं काही थोडंसं सामान हे मला जाऊन आता घेऊन यायचं आहे. मग काय करते आता अगोदर मी थोडासा चहा घेते म्हणजे जेणेकरून मला थोडंसं फ्रेश वाटेल पुढच्या कामासाठी. अहो पण 4 वाजता आले होते आणि त्यांचा आणि माझा आमच्या दोघांचा पण चहा मी इथे बनवून घेतला आणि दोघांनी इथे चहा घेतला. आणि त्याच्यानंतर आस्था आणि मी सर्व काही सामान आणण्यासाठी आम्ही बाहेर निघून गेलो. चला आस्था आणि मी आता आम्ही दोघी पण निघालेले आहोत. आस्था म्हणली मम्मी मी येणार आहे, मला माझ्या मनावरचा केक घ्यायचा आहे म्हणली. चला मग थोडं आता जे काही साहित्य ते थोडे मी घरी घेऊन येते. आणि आमच्या इथलं हे संगमेश्वर स्वीट मार्ट जे आहे ना ते खूप छान आहे. कारण इथे खूप छान प्रकारचे स्वीट्स आम्हाला भेटतात. आणि मला इथे गरमागरम अशी जिलेबी भेटली. 1 किलो जिलेबी मी घेतली. आणि इथूनच पुढे थोड्याशा अंतरावर ना केक शॉप आहे. आणि जिथे पण अशी केकची खूप वेगळी अशी व्हरायटी आहे. व्हॅनिला केक होता इथे, स्ट्रॉबेरी केक, रसमलाई सगळेच केक इथे होते. आणि आस्थाच्या चॉईसवरचा केक घ्यायचा असल्यामुळं आस्था पण इथे आली होती. आणि इथे थोडंसं डेकोरेशनचं सामान पण मी खरेदी केलं. आस्था दाखवत आहे मला मम्मी हा केक पाहिजे. आणि मुलांना सर्रास बघा तुम्ही चॉकलेट केकच खूप जास्त आवडतो. चॉकलेट केक खूप त्यांचा फेवरेट असतो. आणि आपल्याला एवढं काही जास्त आवडत नाही. मला तर जास्त चॉकलेट केक आवडत नाही, मला व्हॅनिलाच आवडतो. पण आस्थासाठी मी चॉकलेट केकची इथे ऑर्डर देऊन तो केक मी घेतला. आणि ही पार्टी कॅप जी आहे ना ती कॅप मी आस्थासाठी इथे घेतली. छान दिसायला का आस्था तुला? आहे ना खूप छान तिला दिसत होती. आणि मग मी घरी आले निघून. 6 वाजलेत आता आणि आत्ताच जाऊन मी सामान सगळे खरेदी करून आले. बड्डेसाठी म्हणलं तर आता इथलं एकच एवढं एक पोर्शन आहे. बाकीचे तर हॉलमध्ये कुठं एक जागा नाही आहे. बड्डेसाठी जी नेम प्लेट आणली होती ना ती नेम प्लेट तयार करायचं काम मी इथे करत होते. आणि त्यानंतर एक गोल्डन कर्टन होतं ते कर्टन पण मी इथे लावून घेतलं. म्हणजे खूप छान थोडंसंच डेकोरेशन केलं होतं पण खूप छान केलं होतं. जास्त पण करायला काय म्हणजे हॉलमध्ये जागा नव्हती, तेवढा स्पेस नव्हता हॉलमध्ये. छोटासाच हॉल आहे आमचा. आणि त्याच्यामध्येच एका पोर्शनमध्ये हे गोल्डन कर्टन वगैरे लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी आणि श्रावणीने दोघींनी मिळून मी इथे का हॅपी बर्थडेचे इथे नेम प्लेट पण लावून घेतली. आणि असं करत करत मग डेकोरेशनची इथं तयारी पूर्ण होत आलेली आहे. फुगे वगैरे पण फुगून घेतले. त्यानंतर ताई आली होती, ताईनं पण इथे मला काही फुगे वगैरे फुगून दिले. आणि फुग्यांचं डेकोरेशन हे ते आम्ही सर्वांनी मिळून इथं करून घेतलं. आस्थाची बघा इथे किती मजा चालू आहे, खूप खुश आहे तिनं, खूप तिला आनंद वाटत आहे. आणि अशा प्रकारे हे आमचं आता बड्डेचं डेकोरेशन झालेलं आहे. पूर्ण डेकोरेशन इथं झालेलं आहे. आणि बाहेर पाहू शकता तुम्ही एवढं सुंदर वातावरण झालं होतं ना, असं वाटत होतं की पाऊसच येणार आहे. आणि घरात सर्वजण आलेले आहेत, ताई आले, बहीण आलेली आहे, माझी जाऊ पण आली आहे, आज दीर पण आलेले आहेत आणि सर्वजण आलेले आहेत. चला आता आपल्याला फक्त केक कटिंग करायचं आहे. आता आस्थाचं ऑप्शन करायचं होतं, त्यासाठी मी ताट पण इथे रेडी केलं. झेंडूच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या टाकून छानपैकी ताट मस्त असे मी रेडी करून घेतलं. आणि ते मी बाहेर आणून ठेवलं. आणि माझ्याच पाठीमागं परत ताईनं केक आणला होता, तो केक पण ताटामध्ये काढून घेतला. त्याला कॅन्डल्स वगैरे पण लावले आणि तो केक तिने इथे बाहेर आणून ठेवला. आणि सगळेच जण इथे आता जमले होते. छोटे चिल्ड्रन्स पार्टी काही नव्हती जास्तीची, आमच्या घरातलेच होतो आम्ही सर्वजण. तर मात्र मग इथं सर्वांनी मिळून एकेकाने मिळून आस्थाचं ऑप्शन करून घेतलं. ही आहे माझी मोठी ताई, ताईनं अगोदर ऑप्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर ही आहे माझी मोठी जाऊ. आणि जाऊबाई पण आज आल्या होत्या आस्थाच्या बड्डेला, त्याच्या आनंदामध्ये त्या आज सामील झाल्या. दीर पण आले होते. ही आहे माझी छोटी बहीण आणि बहीण आली तिची मुलगी, हे दोघीजण आल्या होत्या. आणि सर्वांनीच आस्थाला खूप भरभरून अशा शुभेच्छा पण दिल्या आणि आशीर्वाद पण दिले. आणि सर्वांचेच असे आशीर्वाद आपल्या मुलांच्या पाठीमागं असतील ना, आपल्या मुलांची सगळीकडेच अशी प्रगती होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे
केक कटिंग झाल्यानंतर इथं अगोदर आहोनी आणि आम्ही दोघांनी मिळून तिला इथे केक भरवला आणि सर्वांची केक खाण्यामध्ये आस्था एवढी गुंग होती ना, तिला केक तरी ती कुणाला नाहीच म्हणत नव्हती, कारण केक हा तिचा खूप जास्त असा फेवरेट आहे. आणि तिलाच काय हो, प्रत्येक लहान मुलांना केक हा खूप जास्त आवडतो. आणि आहोनी पण तिला इथे गिफ्ट आणलं होतं आणि गिफ्टमध्ये तिला ना टिफिन डब्बा आणला होता. खूप छान असा टिफिन डब्बा आहे तो, तिला खूप आवडला. तिनं परत त्याची अनबॉक्सिंग पण केली लगेच. तिला कुठल्याच गोष्टीचा काहीच दम पडत नाही. श्रावणीनं पण तिला गिफ्ट आणलं होतं. सर्वांची मिळून गिफ्ट तिने घेतली आणि पैसे पण तिला खूप आले. पैसे मोजण्यामध्ये पण ती एवढी गुंग होती ना. अशा प्रकारे आस्थाचे काही आनंदाचे क्षण जे आहेत ना, मी ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि हे काही फोटो वगैरे मी इथे परत क्लिक्स केले. आणि मग नाश्त्याचं हे जे ताट आहे ना, ते मी रेडी केलं. वडापाव होता, जिलेबी, परत मी पुरी भाजी पण बनवली होती, पुरी भाजी. आणि अशा प्रकारचे इथे मी नाश्त्याचं ताट इथे मी रेडी केलं आणि सर्व बच्चे कंपनीना इथे मी ताटं इथे वाढून दिलेली आहेत. सर्वांनी मिळून मस्त असा इथं खाण्याचा एन्जॉय केला. खूप छान अशी पार्टी झाली ही. माझे दीर, जाऊ, माझे भाऊजी आणि आहो यांना पण इथे ताटं सर्व केली होती, पण गोंधळामध्ये ना त्यांचं शूट करायचं इथे राहूनच गेलं. छोटी बहीण निघाली, तिला इथे मी बाय करायला बाहेर आले आणि त्याच्यानंतर लगेच मोठी बहीण पण निघाली, ती पण गेली आणि तिला पण इथे बाय केलं. सर्वच जण आले होते, त्याच्यामुळे खूप छान असं सेलिब्रेशन झालं. बड्डेचं सेलिब्रेशन पण झालं आणि सर्वांचं नाश्ता पाणी वगैरे सगळं काही उरकलं. खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि तुम्हाला खरंच माझ्या अशा प्रकारचे जर ब्लॉग पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि खूप दिवसापासून तुम्हाला मला एक सांगायचं होते की बरेच दिवसापूर्वी माझ्या चॅनलवर 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते, पण त्यासाठी मला काही थँक्स म्हणण्याचा योगच आला नाही. तेव्हा मी सर्वांचे एकदम मनापासून आभार मानते. आणि प्लीज मला इथून पण पुढे तुम्ही सपोर्ट करा, कारण तुम्ही सपोर्ट केला तरच मी पुढे जाणार आहे आणि यशस्वीरित्या मी तुमच्यासमोर येऊ शकणार आहे. तेव्हा चला मग भेटूया परत छानपैकी अशाच एका आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.